सो हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईस. परत आलो आहे मी सह्याद्रीत भटकायला. आणि आज काय कुठला गड डोंगर किंवा काय वॉटरफॉल नसणार. आज आपण डे आउट कॅम्पेन करणार आहोत या लोकेशनवर. आणि इथे झाडी खूप उगली आहेत. थोडं रिस्की आहे इथे, कारण बघायला गेलो तर मोठ्या अशा झाडांच्या इथे ना आपलं साप सर्प विच्चू हे सर्व प्राणी फिरत असतात. ॲक्च्युली जागा दुसरी होती पुढे, मी त्या आधी येऊन गेलो आहे, पण पाणी थोडं वरती आलं आहे त्याच्यामुळे जी जागा होती ती पाण्याखाली गेली आहे. आणि तिकडे कॅम्पेन करू नाही शकत. परत घरी जाण्यापेक्षा विचार केला जाता जाता ही एक अशी जागा भेटली, तर मग विचार केला इथेच कॅम्पेन करूया. काय नाही तर रात्र नाही तर दिवस तर काढू शकतो संध्याकाळपर्यंत. तर बघूया गाईस, अनपॅकिंग सुरू केलं आहे. सर्वात मोठा टास्क म्हणजे हा टेंट लावणं. तर मग मित्रांनो, टेंट झाला आपला सेट. असा काय आपला टेंट आहे. आज जाऊन थोडं रिलॅक्स होऊ. नजारा असा आहे, ऊन खूप आहे आता, तर मग आज जातो, चेंज करतो, थोडं काढतो वाढतो, थोडं रिलॅक्स करतो. सायंकाळ होईल तर मस्त थोडी मॅगी वेगी बनवूया, खाऊया, चाय नाश्ता करूया आणि मग बघूया काय होतं पुढचं. तर गाईस, ऊन थोडं कमी झालं आहे. जागेचं म्हणायचं तर हे बघा, हा मोरबे धरण आहे जो नवी मुंबईला पाणी पुरवतो. मागे या डोंगराच्या वरती तिकडे वरती इर्शालगड लागतो. आपण इकडनं आलो पूर्ण आणि इथे आपला बसेरा लावला आहे. तर मग तेव्हा मी थोडा आता टेंट लावला आणि मग आराम करून घेतला. म्हणून आता तुम्हाला दाखवतो टेंट कसा आहे बघा आतून आपला. तर हा एक छोटासा आहे. इथे झोपायची जागा आहे थोडी, इथे झोपलेलो. इथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाण्याच्या बॉटल, खाण्याचं सामान, ती बॅग आणि हे लॅपटॉप. तर अशा काय प्रकारे थोडं सायंकाळी मस्त मॅगी थोडं बनवूया आणि खाऊया. थोडी ही जी कॅम्पेन लाईफ असते ती जगूया. तर मग पहिलं सलाड बनवून घेऊया. खूप डिहायड्रेशन झालं आहे, तर हायड्रेशनची गरज आहे. राईस मस्त कापून झालेलं आहे. बाहेर आल्यावर जे सर्वात सोपं इझी पडतं ना बनवायला ते हे फक्त सलाड. आणि मीठ मसाला घरातून घेऊन यायचा असतो, तुम्ही आणलाय तो दाखवतो. हे आपले मसाले पसरवायचा त्याच्यावर आणि आरामात गाणे खायचं.
खाऊन झालं आहे काकडी आणि हे. आता थोडा चेल मारूया, आराम करूया परत थोड्या संध्याकाळनंतर काहीतरी चहा मॅगी बनवून मग रॅपअप करून मग घरी निघू आपण. आता मी एक पुस्तक आणलं आहे, ते वाचतो थोडं. ते पुस्तक आहे श्रीमद भगवद्गीता. आता तुम्हीच सांगा, अशा सुंदर ठिकाणावर जेव्हा आपण कॅम्पेन करतो तेव्हा अशी गोष्ट वाचणं म्हणजेच धर्म. थोडं स्ट्रेच करूया, बरं वाटतंय. तर मग झालंय, लगभग होत आलंय सनसेट बघा. तर मग आता फक्त उरतं आपलं मॅगी बनवणं, मॅगी खायची आणि मग निघायचं. रात्री 10-11 पर्यंत तरी घरी पोहोचू. तर मग आता मॅगीला बनवायला सुरुवात करूया. चला मॅगी बनवायला घेणार आहे. तर पहिला आपण कापूया कांदा टोमॅटो. आता बारी आहे गॅस चालू करून सर्व पेटवत ठेवायची. तर चला. तर मग मॅगी बनवायला जे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग. काय कुकिंग करायचं असेल तर हा आपला छोटासा बारीकसा, शब्द संपतायत पण हा बाहेर येत नाही. तर हा आपला छोटासा स्टोव सुरू करूया. हे असतात बुटेन गॅसेस. सो हे आपण याला असं फिट करायचं. तर अशा प्रकारे दिस इज द फायर. जास्त फ्लेम आहे, थोडी कंट्रोल आणूया. आता बारी आहे मॅगी तोडून टाकायची. तर मस्त मॅगीला आता कड आलाय. हा हा बघा. आता मसाला टाकूया मस्त. तर मग आपली मॅगी आहे ती शिजते. आता मास्टर शेफची फिलिंग येते मला इथे. काळोख होत आलाय. तर
थोडंफार तर मी समिटलं आहे आतून. आपला टेंट बघा, मस्त लाईट लावली मी त्याला. नाईटचा स्टेन आहे पण बघा मस्त दिसते ना. थोडं अजून काळोखल तेव्हा दिसेल. नाईटला आपण थांबणार नाही आहोत, पण थांबलो असतो तर काही असं दिसलं असतं मस्त. तर मॅगी शिजली. चला चला. नाही नाही, मला वाटलं झालं समाप्त की काय. तर घाबरू नका, हा एवढा कचरा तुम्ही परत घेऊन जाणार आहे. तो आपण कॅम्पेन करा, सर्व करा, पण कचरा करू नका आणि जेवढा केला आहे तेवढा परत घेऊन जावा. मग अशा प्रकारे मॅगी आपली रेडी झालेली आहे बघा. मस्त कॅम्पेन, अशी लोकेशन आणि मॅगी. हा हा, जास्त ओव्हर झाला ना. आता मॅगी खाऊया फटाफट आणि निघूया. चला. गाईस हे बघा, 2 मित्र आलेत आपले. या या या. आपण आपल्या मित्रांना मस्त अंडी देतोय. थांब 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 थांब. बघू शकतात मित्र आपले खात आहेत. पावाने अंड दिलं त्यांना. आणि इट्स टेक्निकली टाइम टू साइन ऑफ. सो आय होप तुम्हाला छोटासा एक कॅम्पिंगचा जो ब्लॉग बनवला तो आवडला असेल. आणि जर नक्कीच आवडला आहे तर मग प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काळोख होतो आहे, टेंट बघा मस्त चमकतो आहे, पण वेळ झाली आहे जाण्याची. तडा. बाय बाय, टेक केअर, सी या, सायनिंग ऑफ.